नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। कारण डॅडी किती राक्षसी वृत्तीचे आहेत हे सत्य आता शालनच्या समोर येणार आहे। शालनला समजणार आहे की डॅडींनी आजपर्यंत जे केलेले कारनामे म्हणजे नक्की तिने त्यांनी काय केलेलं आहे हे सगळं तुळजा डॅडींना सांगणार आहे। आणि जेव्हा शालन ही सूर्याच्या वाटेशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेणार आहे, त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं कारस्थान डॅडींचं कारस्थान शालनच्या समोर येणार आहे। म्हणजे सगळी प्रॉपर्टी ही सूर्याची आहे आणि डॅडी ते लुबाडत आहेत। त्यानंतर डॅडींनी शालनला संपून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शालनला गळा दाबून त्यांनी दरीत ढकलून दिलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे शालन आणि मालन दोघीही आता पूजेसाठी आलेले असतात आणि सूर्याने इकडे ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आजची पूजा आहे ती मी करणार आहे आणि मला माझी बायको ही 7 जन्मासाठी हवी आहे। तेव्हा डॅडी उठतात आणि म्हणतात की अहो जावे बापू एकटंच काय करणार आहे, अहो हे तर सगळं आपण एकत्र करायचं काम आहे। आणि असं म्हणत डॅडी जे आहेत ते आता सूर्यासोबतच ही पूजा करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि डॅडींनी ही वडाची पूजा केलेली आहे। तेव्हा डॅडी म्हणतात की आम्हाला इतक्या वर्षानंतर कळलेलं आहे की आमच्या बायका आमच्या किती योग्यतेच्या आहेत आणि हे सगळं डॅडी बोलत असतात। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॅडींनी आता सूर्यासोबत वडाची पूजा केलेली आहे। शालन आणि मालन या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो, पण या मागचा डॅडींचा जो घाणेरडा चेहरा आहे तो मात्र अजूनही कोणाच्या समोर आलेला नसतो। कारण डॅडी कुठल्या थराला पोचलेला माणूस आहे हे मात्र सगळ्यांना चांगलंच माहिती आहे। पण तरीही आता डॅडींनी हे सगळं केलेलं आहे। इकडे आता आशा जी आहे ती तात्यांकडे आलेली आहे। तात्यांना म्हणत आहे की अहो मला माफ करा, तुम्हाला एक सांगू का, मलाही आज व्रत करायचं होतं, पूजा करायची होती, पण जर का मी हे सगळं केलं तर या सगळ्यामुळं हे सगळं जर मी केलं तर एवढा सगळा गोंधळ होणार आहे, मुलांना माझा त्रास नको म्हणून मी ही पूजा करण्यासाठी गेलेली नाही असं ती सांगत असते। आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की माझं काहीही चुकलेलं नाही, मी आजपर्यंत कोणतीही चूक केलेली नाही आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं। तेव्हा सूर्या त्याचबरोबर तुळजा देत असतात। तुळजाला सूर्या म्हणत असतो की काही झालं तरी मलाही पुढच्या 7 जन्मासाठी तूच बायको म्हणून हवी आहे, तुला जरी नको असले तरी। इकडे तेजू मात्र जी आहे ती आलेली असते आणि ती म्हणत असते की काही झालं तरीही देवाने या माणसाची प्रार्थना ऐकायला नको आहे, कारण हा माणूस मला माझ्या आयुष्यामध्ये नको आहे असं बोलणं चाललेलं असतं। इकडे सूर्या आणि तुळजाचं बायको हीच हवी हे जे सॉन्ग आहे त्याच्यावरचा डान्स परफॉर्मन्स आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। कारण सूर्याला तसंच स्वप्न पडलेलं असतं। खूप सुंदर असं गाणं आहे, खूप सुंदर असा डान्स परफॉर्मन्स आहे आणि तो आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आता सूर्या सगळ्यांना म्हणत असतो की मला काय वाटतं माहिती आहे का, आपण सगळेजण इकडं घरीच जाऊया, तुम्ही तिथे उपवास सोडा आणि त्यानंतर मग तुम्ही बंगल्यावर जा। तेव्हा डॅडी लगेचच म्हणतात की शालन मालन म्हणते की नाही नको, मालकांची तब्येत ठीक नाहीये ना। तेव्हा सूर्या म्हणतो की पण डॅडी म्हणतात एवढं बोलवलंय ना तुमच्या भाच्याने, मग काय प्रॉब्लेम आहे। इकडे सगळ्यांच्या समोर डॅडी खूप गोड बोलत असतात। सगळ्यांना वाटलं पाहिजे की डॅडी किती चांगले आहेत असं डॅडी वागत असतात, पण खरं तर त्यांच्या आतला राक्षस हा फक्त आशा आणि तुळजा या दोघींनाच माहिती आहे। आता सगळेजण सूर्याच्या घरी आलेले असतात। सूर्या म्हणत असतो की चला चहा करू द्या का आधी जेवायलाच घ्यायचं। तेव्हा मात्र डॅडी म्हणतात की लेकीच्या घरी आलोय आणि लेकीच्या हातचा चहा नाहीये हे काही योग्य वाटत नाहीये, चहा झालाच पाहिजे असं म्हणत डॅडींनी आता चहा बनवायला सांगितलेला असतो आणि मग चहा होतो। त्याचबरोबर डॅडींना लगेचच तेजू म्हणू लागते की डॅडी तुमच्या गोळ्यांचा टाईम झालेला आहे। आणि मग तिथे डॅडी म्हणतात की ए छत्री जा, आमची औषधं घेऊन ये जा। आणि आम्ही छत्रीला सांगतो कारण छत्रीकडे जी फाईल असते त्या फाईलमध्ये डॅडींना प्रॉब्लेम असतो आणि छत्रीकडे येऊन डॅडी म्हणत असतात की ही फाईल काय घेऊन फिरतोय तू, इथं सूर्याच्या घरी घेऊन काय आलाय। तेव्हा छत्री म्हणत असतो की तुम्ही सांगितलेलं ना
मग डॅडी म्हणतात की ती फाईल नीट ठेव, तर तो म्हणतो तिजोरीची चावी नाही आहे माझ्याकडे. त्यावर डॅडी म्हणतात आता काय तुला तिजोरीची चावी द्यायची, अशा एखाद्या चांगल्या कप्प्यात ठेव, तिथं आम्ही गेलो बघतो नंतर काय करायचं ते, तिजोरीची चावी मागतोयस आम्हाला, असं म्हणत डॅडी त्याला बोलत असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे सूर्या म्हणत असतो की आज आपल्या या बायकांनी आपल्यासाठी एवढा चांगला उपवास केलेला आहे, तर माझं असं म्हणणं आहे की आपण त्यांच्यासाठी स्वतः जेवण बनवूया. इकडं पण ही सगळं लेडीज मंडळ जे आहे, महिला मंडळ आहे, ते गप्पा मारत बसलेलं असतं. आणि आज खूप छान आहे, आजपर्यंत जे घडलेलं नाही ते आता इथं होणार आहे, आपण फक्त आणि फक्त गप्पा मारायच्या आहेत. सूर्याने सगळे पुरुष मंडळी आहे ते किचनमध्ये घेऊन गेलेला असतो. आणि शत्रू मात्र आता मजा घेत असतो ती डॅडींची. म्हणत असतो की कसं आहे, डॅडींना लय भारी स्वयंपाक येतो, डॅडींनी घरी केला होता. तेव्हा डॅडी म्हणत असतात काय रे हे सगळं. तेव्हा मात्र आता डॅडींना तिथे स्वयंपाक करायला सांगितला जातो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की शत्रू म्हणत असतो की जी कामं आपल्याला बसून करायची आहेत ते डॅडी करतील. कसं आहे, डॅडींना बरं नाही आहे मलाही माहिती आहे. डॅडी म्हणतात की हो मलाही थोडंसं त्रास होतोय ना म्हणून म्हटलेलं आहे, असं डॅडींचं बोलणं चाललेलं असतं. पण शत्रूने मात्र डॅडींची पूर्णच वाट लावायचं ठरवलेलं असतं. मग डॅडींना आता चिरायचं, कांदा चिरायचं, मसाले वाटायची ही कामं सांगितलेली असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता शत्रूला कणिक मळायला सांगितलेली असते, तर जिमीला बटाटे सोलायला सांगितलेले असतात. ही सगळी कामं सूर्याने वाटून दिलेली असतात. आणि सूर्या मात्र त्यांच्या सगळ्यांची मजा बघत असतो. डॅडींना कांदे सोलून दिलेले असतात आणि डॅडी मात्र म्हणत असतात की एवढे कांदे. आणि जेव्हा डॅडींचं हे सगळं काम चाललेलं असतं तेव्हा मात्र आशा त्यांना पाहत असते आणि तिला मात्र हसू येत असतं. इकडे ही सगळी महिला मंडळी खुश झालेली आहेत आणि सगळी आनंदाने तिथे गप्पा मारत बसलेले असतात. फळं असतात, ते फळं खात असतात. तिकडे आता भजी सोडायचं काम असतं, तळण करायचं काम असतं. तेव्हा सूर्या दाखवून देतो की कशा पद्धतीने तळण करायचं आहे. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता तुळजा ही शालनला म्हणत असते की तुला काय वाटलं, तुझा नवरा काय आहे, राक्षस आहे, राक्षस डॅडी. तेव्हा शालन म्हणत असते की तू असं काय बोलतेस, असं नको बोलूस तू. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र तिने सांगते की जा घरी आणि बघ त्या कपाटात कागदपत्र आहेत. कारण त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ती कागदपत्र चेक करते. तिला सगळं सांगितलेलं असतं तुळजाने की ती जी जमीन आहे ते सगळं जे आहे जे डॅडींनी घेतलेलं आहे ते फक्त आणि फक्त सूर्याचं आहे असं तिला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता शालन डॅडींना येऊन म्हणते की तुम्ही राक्षस आहात, राक्षस हे सगळं सूर्याचं आहे. तेव्हा मात्र डॅडी म्हणत असतात की हो पण हे सगळं आम्ही वापरणार आहोत असं म्हणत डॅडी तिला बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे की डॅडी शालने एका ठिकाणी शालन गेलेली असते, तिथून ती सूर्याला फोन करते. पण नेमकं शालनच्या फोनला तिथे नेटवर्क नसतं, सूर्यापर्यंत तिचा आवाज पोहोचू शकत नसतो. आणि डॅडी तिच्याकडे आलेले आहेत आणि तिला म्हणत आहेत की सोडणार नाही तुला, असं डॅडींचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की डॅडी म्हणत असतात की तुम्ही जर आम्ही तुम्हाला अजून एक चान्स देत आहे की नक्की तुम्हाला काय करायचं ते ठरवा. तेव्हा मात्र इकडे शालन म्हणत असते की मी माझ्या सूर्याची साथ देणार आहे. त्या क्षणी डॅडींनी शालनचा गळा दाबलेला आहे आणि तिला दरीत ढकलून दिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.